नमस्कार. देशयात्राच्या या भागात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आहोत आदर्श गाव म्हणून गाजलेल्या नगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी या गावामध्ये. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, राळेगणसिद्धी म्हणजे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची कर्मभूमी. या कर्मभूमीमध्ये जे प्रसिद्ध यादव बाबा मंदिर आहे, जिथून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाची सर्व सूत्र आपल्याला हालताना दिसली. चला तर आपण भेटूया अण्णा हजारे. अण्णा नमस्कार. नमस्कार. देशयात्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आपण अनुमती दिली या इंटरव्ह्यूसाठी. धन्यवाद. आणि आपण उभे आहोत यादव बाबा मंदिरामध्ये, जिथून तुमच्या संपूर्ण भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाची सूत्र चालत होती. आणि आजही तुम्ही सर्व प्रकारच्या लोकांना इथून मार्गदर्शन करत आहात. मी आता बघतो काय किती तऱ्हेचे लोक तुम्हाला इथे भेटायला येतात. यावरून कळतं की अण्णा जरी माध्यमांपासून जरी बाजूला गेलेले असले तरी त्यांचं काम तितक्याच जोराने सुरू आहे. सध्याचा दिनक्रम कसा असतो तुमचा? त्याचं कारण आहे, वयाच्या 25 वर्षे मी निर्णय घेतला होता. स्वामी विवेकानंदांचे पुस्तक वाचण्यात आले. जीवनाचा अर्थ कळला की सेवा हे जीवनातला उद्देश आहे. आणि सेवेमध्ये दुःखी पीडितांची सेवा. 25 वर्षाचं वय असताना मी निर्णय घेतला की जोपर्यंत मी जगेल, माझ्या गावाची, माझ्या समाजाची, माझ्या देशाची सेवा करेल. और ज्या दिवशी मी मरेल तर गाव, समाज आणि देशाची सेवा करता करता मरेल, हे व्रत घेतल्यामुळं तेवढ्याच जोरात हे काम चाललेलं आहे. अण्णा, तुम्ही आता 79 वर्षाचे आहात. म्हणजे 79व्या वर्षी सक्रिय असणारे फार थोडे लोक या देशामध्ये आहेत. आणि तुम्ही तर सर्व गावोगावी फिरत असता, वेगवेगळ्या प्रांतांमध्ये जात असता आणि तुमचं काम सुरू आहे. ही जी ऊर्जा आहे, ही ऊर्जा तुम्हाला कुठून मिळते? नाही, याची ऊर्जा जी आहे ना, जसं मी सांगितलं की स्वामी विवेकानंदांच्या विचाराचा प्रभाव. पण अण्णा, तुम्ही एका ठिकाणी म्हणाला होतात की तुम्ही त्याच्या आधी, हे तुम्ही विचार वाचण्याआधी स्वामीजींचे, तुम्ही आत्महत्येचा निर्णय घेतला होता. त्यावेळेला जीवनाचा अर्थ कळतच नव्हता. आणि मी विचार करत होतो, हे काय चक्र आहे सगळं. ही माणसं सारखी पळतायत 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 पळतायत, पळा 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 पळा, कोण पळे, कोणाच्या पुढे स्पर्धा लागली. जन्माला येताना काही आणत नाही, जाताना काही घेऊन जात नाही, पण पळताना मात्र थांबत नाही. माझं 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 माझं. आणि काही काही माणसं माझं माझं म्हणूनही राहत नाही. माझं ते माझं, पण तुझं ते माझं. तर हे जे मी विचार करत बसलो होतो, विवेकानंदांकडून जीवनाचा अर्थ कळला आणि ध्येय ठरलं. नंतर मग संतांच्या विचाराचा प्रभाव पडला. संत ज्ञानेश्वर, आळंदीला गेलो. ज्ञानेश्वरांच्या समाधीवर तुळशीची माळ ठेवली आणि गळ्यात घालताना ज्ञानेश्वरांना सांगितलं, ही माझ्या गळ्यात तुळशी माळ नाही, माझ्या देहावरती तुळशीपत्र आहे. आजपासून हा देह माझा नाही. गावात आलो आणि ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीतल्या 14व्या अध्यायातली 233 ओवी, नगरेची रचावी, जलाशय निर्मावी, महावने लावावी नानाविधे, बस एक ओवी, ती स्फुरली. आणि हे जे संतांचे विचार, विवेकानंदासारख्या महापुरुषांचे विचार, गांधीजींचे विचार, याच्यामुळं ती नवीन ऊर्जा, ही सारखी जीवनात ऊर्जा मिळत राहते. म्हणून 79 वर्षाच्या वयातही कधी थकवत नाही, नवीन ऊर्जा मिळत राहते. आणि तुम्ही सतत नवीन लोकांना भेटत असता, विशेषतः नवीन मुलांना, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना. तर त्यांच्याशी बोलत असताना एक गोष्ट जाणवते का, की ज्या पद्धतीने, ज्या वेगाने राजकारण बदलायला पाहिजे असं तुम्हाला वाटत होतं, त्या वेगाने ते बदलताना दिसत नाही?
बदलताना दिसत नाही. म्हणूनच तर मी प्रयत्न करत राहतो की राजकारणामध्ये बदल करणं आवश्यक आहे. काय की आज ज्या पद्धतीने हे राजकारण चाललेलं आहे त्या पद्धतीनं राज्याला देशाला उज्ज्वल भविष्य मिळणार नाही असं मला वाटतं. सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता याच्या भोवती जे राजकारण फिरायला लागलेलं आहे. राजकारणाचा मुख्य उद्देश काय? समाजाचं हित, बरोबर, राज्याचं हित, राष्ट्राचं हित हा मुख्य उद्देश आहे. बरोबर. राजकारण आणि समाजकारण वेगळं काही नाही, सेवाच आहे. राजकारणातून सुद्धा जनतेची सेवा करायची, समाजाची, देशाची सेवा करायची. आज झालंय काय, राजकारणामधून सेवाभाव बाजूला चालला आणि फक्त सत्ता आणि राजकारण नाही, पैसा. मला असं वाटतं अण्णा, प्रत्येक क्षेत्रातून सेवाभाव हरवत चाललेला आहे ना. कारण तो फक्त आपण राजकारणाला दोषी देऊ शकत नाही. नोकरशाही असेल किंवा अगदी समाजसेवा करणारे लोक, जे म्हणजे प्रोफेशनल समाजसेवा करणारे लोक आहेत, त्यातूनही सेवाभाव जाऊन व्यवहार उरत चाललेला दिसतोय. त्याचं कारण आहे यथा राजा तथा प्रजा. देश चालवणारे लोक म्हणजे जे राजकारणातली माणसं आहेत, देश चालणारे लोकच रस्ता सोडून चालले, सत्ता पैसा याच्यामध्ये अडकले, गुरफटले. आणि मग हे आमचा एक नेता असं वागतो हे ज्यावेळेला त्यांना दिसतं त्यावेळेला मग आपण वागलं तर काय बिघडलं. म्हणून जे सर्व बाजूला जे दिसतं ना त्याचं मुख्य कारण आहे. म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात, पुढारी गावी जो जो करी तसेच लोक वागते घरोघरी. म्हणून याची आहे जबाबदारी पुढाऱ्यावरती. आणि आज ती जबाबदारीच बाजूला चालली. म्हणून आज हे चित्र दिसतं आपल्याला. म्हणून मी मागे म्हणालो होतो एकदा की ह्या राजकारणात जर बदल करायचा असेल तर पक्ष आणि पार्ट्यांनी असा निर्णय घ्यायला पाहिजे की आमदार खासदारांचं तिकीट देताना ज्यांनी 4 वर्ष आळंदीचा कोर्स केलेला आहे त्यालाच तिकीट द्या. तो कमीत कमी वाईट वागणार नाही, भ्रष्टाचार करणार नाही. पण ते म्हणे कसं होणार म्हणजे याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. अण्णा, याच्यामध्ये सुरुवातीच्या काळात म्हणजे स्वातंत्र्यपूर्वीच्या लढ्यामध्ये महात्मा गांधी सतत सांगत होते की गावं सुधारली तर देश सुधारेल. आणि ग्रामसुधारणेचा आदर्श तुम्ही राळेगण सिद्धीमध्ये या गावामध्ये तुम्ही आदर्श घात. आपण गावात चालत चालतच बोलूया अण्णा. आपण आता राळेगण सिद्धी गाव तुम्ही जे बदललेलं आहे तिथे जातो आहोत. तर ग्रामसुधारणेचं जे गांधीजींनी सांगितलेलं होतं ते गावं सुधारली तर देश सुधारणार आहे, गांधीजी सतत म्हणत. तर ही ग्रामसुधाराची जी कल्पना होती ती नंतरच्या सरकारांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. त्याचं कारण आहे की त्यांना देशाचा विकास करायचा म्हणजे नेमकं काय करायचं हे समजलं नाही. गांधीजी म्हणत होते तुम्हाला देश बदलायचा असेल तर आधी गावच बदलावं लागेल. जोपर्यंत गावं बदलणार नाही तोपर्यंत देश बदलणार नाही. आणि तुकडोजी महाराज म्हणतात गावावरून देशाची परीक्षा. वा, ग्रामगीतेमध्ये तर ठाई ठाई त्यांनी ही उदाहरणं दिलेली आहेत. गावावरून देशाची परीक्षा, गावाची भंगता अवदशा येईल देशात. गावच भंगले तर देशाला भविष्य कुठे नाही. असं गांधीजी का म्हणत होते खेड्याकडे चला. त्याचं कारण आहे. त्याचं कारण आहे की आम्ही जो विकास म्हणतो ना तो विकास करत असताना प्रकृती आणि मानवतेचं शोषण करून केलेला विकास हा शाश्वत नाही. तो शाश्वत विकास नाही, तो कधीतरी विनाश होईल. आणि आजपर्यंत आपण जे पाहतो की आम्ही जे विकास करतोय, पेट्रोल, डिझेल, रॉकेल, कोळसा, पाणी सारखं उपसतोय.
हा शाश्वत विकास नाही आहे. तो शोषणावर आधारित आहे तो. शोषणावर आधारित. आज उदाहरण पहा ना, आज आम्ही रोज किती पेट्रोल डिझेल रॉकेल जाळत असू, हजार नाही लाख नाही कोटी टन त्या गाड्या पळतात ना सगळ्या. सायलेन्सर पाईप मधून तो धूर निघतो, तो काय कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड हा जो सगळा पेट्रोल डिझेल रॉकेल कोळसा सगळा जळतोय, त्याच्यातून जो कार्बन डायऑक्साईड वाढत चालला, प्रदूषण वाढत चाललं, माणसांचे आजार वाढत चालले. आज कुठल्या हॉस्पिटलमध्ये बघा किती गर्दी आहे. हे कशामुळं? प्रदूषण. प्रदूषणामुळं टेम्परेचर वाढत चाललं. आज कुठे गेलं टेम्परेचर? दिल्लीचं टेम्परेचर 47.7 डिग्री आणि ह्या वर्षी तर राजस्थानमध्ये 50 डिग्रीच्या पुढे गेलं काही ठिकाणी. त्याच्यामुळे झालं काय, टेम्परेचरमुळं एक तर माणसांचे आजार जे वाढलेले आहेत, त्याचप्रमाणे जगामध्ये बर्फाच्छादित जे पर्वत आहेत, जसं आमचा हिमालय आहे, त्या बर्फाच्छादित पर्वत आहेत, त्या पर्वतावरचा बर्फ वितळत चाललेला. उन्हाळ्यात सुद्धा पूर यायला लागले. आता हे वितळण जे बर्फाचं पाणी आहे हे सगळं समुद्रात चाललंय आणि समुद्र आपली सीमा बदलत चालला. एवढे धोके आहेत. आता आम्हाला वाटत होतं की 1000-1200 वर्ष काही होणार नाही, पण आता वैज्ञानिकांनी आपले रिपोर्ट दिलेत, येणाऱ्या 80 ते 90 वर्षामध्ये समुद्रकाठच्या शहरांना धोका निर्माण होणार. मी का बोलतो की हे गांधीजींना कळलं होतं. म्हणून ते म्हणत होते की तुम्ही प्रकृती आणि मानवतेचं शोषण करू नका. नुसत्या शहराने आणि मोठ्या मोठ्या कारखान्यांचा विचार करून या देशाला उज्ज्वल भविष्य मिळणार नाही. जसं एखाद्या माणसाला मार लागला आणि सूज येते म्हणजे तो विकास आहे का? ती सूज आलेली आहे मार लागल्यामुळं. अण्णा, गांधीजींना जे कळलं होतं, गांधीजींनी उच्च रावाने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, ते या सरकारला सुद्धा अजूनही कळलेलं नाही. ते स्मार्ट सिटीजच्या मागे आहेत, स्मार्ट विलेजेसचा विचार कोणी करताना दिसत नाही. मी ते त्यांना पत्र लिहिलं होतं की बाबा स्मार्ट सिटी नाही, स्मार्ट विलेज. स्मार्ट सिटीतून विनाश होईल. बरोबर. स्मार्ट सिटी करायला तुम्ही मोठे मोठे इंडस्ट्री बोलावणार. बरोबर. आज जे ट्रॉफिक वाढलेलं आहे हे स्मार्ट सिटी कल्पनेतून वाढत चाललेलं आहे. गर्दी जी वाढली ना, ही तुम्ही शहरं उभी करता त्याच्यामुळे वाढलेली आहे. एक दिवस असा येईल की शहरातल्या लोकांना पुन्हा खेड्याकडे जावं लागेल. पर्याय राहणार नाही. का? शहरं जी फुगत चाललेली आहे. अण्णा, आता तशी ती सुरुवात झालेली आहे. आता खेड्यातलं जे अन्न आहे, भाकरी आणि इतर गोष्टी, या खाण्यासाठी आता शहरातली लोक शहरापासून जवळ असणारे जे धाबे आहेत तिकडे जायला लागलेले आहेत आणि रिसॉर्ट्स आहेत जे निसर्गाच्या जवळ नेणारे, तिथे जायला लागलेले. म्हणजे सुरुवात झाली. तुम्ही जे म्हणता ते खरं आहे. पण शहरात जे पिण्याच्या पाण्यासाठी जे आम्ही धरणं बांधलेत ना, धरणं, ह्या धरणाचा कोणाला विचार सुद्धा नाही. ही धरणं जी बांधलेली आहेत, धरणं बांधली त्यावेळेला इंजिनियर लोकांनी गणित केलं होतं की हे धरण एवढ्या वर्षानंतर मातीच्या गळाने भरणार आहे. ते आज चुकलं. धरणांच्या कॅचमेंटमध्ये जी गावं आहेत त्या गावामध्ये आम्हाला सॉईल आणि वॉटर कन्झर्वेशनचं काम करायला पाहिजे, ते केलं नाही. ही धरणं मातीच्या गळाने भरत चाललीत. आज हजारो टन माती ह्या प्रत्येक धरणात साचते. हजारो टन. माणसांना मरण आहे तसं धरणांना सुद्धा मरण आहे. एक दिवस येणार आहे. आणि ज्याला ही धरणं आमच्या आयुष्यात नाही होणार, 200, 300, 400 वर्षानंतर ही धरणं भरतील. तो गाळ सरकारला, जनतेला, कोणालाच काढता येणार नाही.
उजनीचा बॅकवॉटर एका किती एका आहे? कवीने अण्णा याच ह्याच्यावर लिहिलेलं, बाई मी धरण धरण बांधिते, माझं मरण मरण कांडिते. हो, ते कविता आहे हो. मला वाटतं दया पवारांची कविता दया आहे. पवार आहे. बाई मी धरण बांधायचे, माझं आणि मरण माझं मरण काढते. मी काढते, त्या धरणात माझंच मरण मी काढते. हो. सुंदर लिहिलं होतं ते. तर आम्ही तो विचार करतो बरं. की तुम्ही शहरांचा विचार करताना आमचा त्यालाही विरोध नाही, हम्म. पण कृषीप्रधान भारत देशामध्ये प्राधान्य तुम्ही कृषीला द्या ना. खेड्याला पहिलं. दिलं पाहिजे. नुसत्या शहराने आणि मोठ्या मोठ्या कारखान्यांचा विचार करून या देशाला उज्ज्वल भविष्य मिळणार नाही. मिळालं तरी तात्पुरतं तुम्हाला दिसेल. जसं एखाद्या माणसाला मार लागला आणि सूज येते, सूज येते म्हणजे तो विकास आहे का? ती सूज आलेली आहे मार लागल्यामुळं. तसं तुम्ही हे केलं तर शहर म्हणजे सूज आहे, सूज आहे. आणि त्याचा जो म्हणजे गावांचा विकास हा खरा शाश्वत विकास होऊ शकतो. त्यासाठी आम्ही पहिलं खेडं. बरोबर. आता पहा इथे हवा सुंदर आहे. सुंदर हवा आहे. बरोबर. हा, एवढं प्रदूषण वाढतं पण कारण त्यांना अवतीभोवती झाडी सगळी असल्यामुळे गार हवा आहे सगळी. झाडी जेवढी वाढतात ना, हे सगळं प्रदूषण आहे ना, कार्बन डायऑक्साईड हे झाडं घेतात झाडं कमी करतात. बरोबर. आणि आम्हाला लागणारं ऑक्सिजन ते आम्हाला ते देतात. म्हणून जास्तीत जास्त हे काम खेड्यात जेवढं होईल तेवढं शहरात नाही होणार. बरोबर. पण अण्णा, तुमची आदर्श गावाची जी कल्पना आहे, जी गांधीजींच्या तत्वज्ञानावर आधारित होती, ही आदर्श गावाची संकल्पना ज्या वेगाने देशात पसरायला पाहिजे होती तेवढी पसरलेली दिसत नाही. म्हणजे तुमच्या समोर बोलताना सगळे नेते तोंडासमोर गोड गोड बोलत होते, योजनांची अंमलबजावणी करण्याची आश्वासनं देत होते, पण ती कागदावर राहिलेली दिसली जास्त प्रमाणात. काय तुम्हाला वाटतं? त्याचं कारण आहे, एखादा दारू पिलेला माणूस असतो आणि तो अधिक पिला की तो बेहोश होतो. बरोबर. मी काय करतो याचं सुद्धा त्याला भान राहत नाही. तसं राजकारणामध्ये सुद्धा सत्ता आणि पैशाची नशा एवढी चढते की आपण काय करतो याचं भानच राहत नाही त्यांना. असंच झालं आमच्या देशात की त्यांना भानच राहिलं नाही की आम्ही चाललोय कुठे, आणि काय करायला पाहिजे, काय करायला पाहिजे हे भान नाही राहिलं. म्हणून हे होतं. म्हणून तर आम्ही मधून मधून त्यांना भानावर आणण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही परवा मुख्यमंत्र्यांना भेटलात आणि तुम्ही तुमचे विचार त्यांच्यासमोर मांडले. विशेषतः दारूबंदी आणि स्त्रियांवर जे वाढते अत्याचार आहेत त्या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. काय वाटतं तुम्हाला, कसा या सगळ्याच्यात बदल आपल्याला करता येईल? याचं असं आहे, जसं कोपर्डी प्रकरण आहे, आमचं लोणे मावळा प्रकरण आहे. बरोबर. अल्पवयीन मुलीवरती अन्याय अत्याचार होतात, बलात्कार होतात, आणि पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांना मारून टाकलं जातं, खून केला जातो. हे दिवसेंदिवस वाढत चाललंय. खून, मारामाऱ्या, दरोडे हे दिवसेंदिवस जे वाढत चाललेत, ही वाढती दारूमुळे व्यसनाधीनता. आता या मुलीवरती जे अन्याय होतात त्याला कारण वाढती व्यसनाधीनता. बरोबर. आणि त्या व्यसनाधीनतेमुळे ते त्यांना होशच राहत नाही. एक तर तारुण्य आणि त्याच्यात ही व्यसन. म्हणून मी परवा मुख्यमंत्र्यांशी बोललो, तुम्हाला हे जर रोखायचं असेल तर ते शस्त्र वगैरे देऊन असं होणार नाही. बरोबर. आत्तापर्यंत एक गोष्ट जाणवते की हे दिवसेंदिवस वाढती गुन्हेगारी, वाढते अन्याय अत्याचार, महिलांवर होणारे अन्याय, याच्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की या देशामध्ये आता पोलीस खातं म्हणा किंवा उत्पादन शुल्क खातं म्हणा, हे ह्या दारूसारख्या नशेला आळा घालू शकणार नाही. हे स्पष्ट झालं. जर घालता आलं असतं त्यांना तर एवढं वाढलं का असतं? हे वाढणार नाही. आता एकच पर्याय आहे, लोकशाही ना या देशात. बरोबर. लोकशाहीचा अर्थ लोकांनी लोकसहभागातून चालवलेली. बरोबर. ती लोकशाही. मग तुम्ही लोकशाही मार्गाने जाता. आज ज्या पद्धतीने आम्ही 68 वर्ष गेलीत, याच्यातून आता होत नाही हे स्पष्ट झालं. आता तुम्ही व्यसनाधीनतेला आळा घालायचा असेल तर खेड्यापाड्यात ज्या दारूभट्ट्या आहेत
याला कायद्याने लोकांच्या हातात अधिकार द्या. ग्राम संरक्षक दल ग्रामसभेने तयार ही करा. ग्रामगीतेमध्ये ही कल्पना आहे ना, तुकडोजी महाराज ग्राम संरक्षक दल दल आहे आहे त्याच्यात. तर ती कल्पना अंमलात आणा. ग्राम संरक्षक दल ग्रामसभेने तयार करायचं. ग्राम संरक्षक दले उभारावी, तरुणांची मंडळे उभारावी, असं तुकडोजी महाराज आणि हे फार महत्वाचं आहे. म्हणून मी त्यांना म्हणालो की आता तुम्ही कायदा करा, चांगला सशक्त ड्रॉप तयार करा, त्याच्यात चांगली चांगली माणसं घ्या आणि तो ड्रॉप तयार करून चांगला कायदा विधानसभेत पास करा. काय करायचं, लोकांना तुम्ही निर्णय घेण्याचे अधिकार नाही द्यायचे, पण अंमलबजावणीचे अधिकार देऊ शकता. अवैध धंदे ज्या गावात चालतात त्या गावात ग्राम संरक्षक दल, त्याला ते अवैध धंदे चालतात त्याला पकडण्याचे अधिकार द्या. बरोबर, त्याने पकडायचे, तो म्हणजे व्यवस्थेला मदत करणारच असेल ना. त्याने ते धंदे पकडायचे, पंचनामा करायचा आणि संबंधित पोलीस खाते किंवा एक्साईजचे लोक उत्पादन शुल्क त्यांना कळवायचं की आम्ही आमच्या गावामध्ये असा असा धंदा पकडलेला आहे आणि पंचनामा केलेला आहे, तुम्ही येऊन ताब्यात घ्या. तो संबंधित अधिकारी येईल, त्याच्यात काही उणीव असते तर पाहिल, तो पंचनामा ताब्यात घेईल आणि जाऊन FIR दाखल करेल. FIR आता अशा प्रकारचा FIR दाखल झाला की याचा पाठपुरावा ग्राम संरक्षक दल करत राहील. काय केलं त्या पुढं काय झालं, जो FIR दाखल केलं त्याचं काय झालं आज कोणी विचारणारच नाही ना. त्यांना हे विचारणारे उभे आले पाहिजे, मग ते पाठलाग करतील त्याचा. आणि अशा 3 वेळेला एखाद्या अवैध धंद्यावरती धंदे करणाऱ्या लोकांना 3 वेळेला FIR दाखल झाला तर त्यांना 1 वर्ष तडीपार. कायदा तरतूद करा, तडीपार, त्याला 1 वर्ष तडीपार. जे पिणारे लोक आहेत, हे पिणारे लोक आहेत, त्याला बिना लायसन्स पिऊन जर गावात गोंधळ घालत असेल आणि गोंधळ घालताना जर त्याला पकडला ग्राम संरक्षक दलाने तर त्याच्या पोलीस स्टेशनला ते कळविल, त्याचे मेडिकल करेल. बरोबर. आणि तो पिलेला आहे पण त्याच्याकडं परमिट आहे का, पिण्याचं लायसन्स आहे का, नसेल तर त्याच्यावर FIR दाखल करा. आणि अशा 3 वेळेला ज्याच्यावर दाखल होतील गुन्हे त्याला तडीपारची ऑर्डर करा. हे कायद्यात जर तरतूद झाले ना तर लाळ बसेल. पंचक्रोशीत पण मेडिकलचं दुकान नाहीये, तिथे बिअरचं दुकान पोहोचलेलं आहे. बिअर बारचं लायसन्स द्यायचं असेल तर ग्रामसभेची मान्यता असल्याशिवाय द्यायचं नाही. 3 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. याच्यावर कॅल्क्युलेट केलं तर दर अर्ध्या तासाला एक शेतकरी मेलेला. त्याने खर्च केला तेवढं उत्पन्न मिळत नाही. अण्णा, आता परिस्थिती अशी आहे की आपल्या शासनाचं 30% आसपासचं जे उत्पन्न आहे ते या सगळ्या उत्पादन शुल्क विभागाकडून त्यांना कमवायचं आहे एकीकडे, आणि मग दुसरीकडे या प्रश्नाकडे ज्या गांभीर्याने बघायला पाहिजे त्या गांभीर्याने बघायचं जे आत्मबळ पाहिजे तेच त्यांच्याकडे नाही राहत ना. पैसा मुख्य त्यांच्यासाठी आहे. म्हणून मी मुख्यमंत्र्यांना ज्यावेळेला आधी सांगितलं की ह्या विषयावरती चर्चा करायची, तुम्ही दारूबंदी उत्पादन शुल्कच्या कमिशनरांना बोलवा चर्चेला आणि मंत्र्यांना बोलवा. मग त्यांनी बोलवलं ते समोरासमोर, आणि ह्या चर्चा ज्यावेळेला झाल्या त्या चर्चेमध्ये त्यांनी निर्णय घेतला की अशा प्रकारचे कायदे जे करायचे आहेत आम्ही करायला तयार आहेत. मुख्यमंत्री, दारूबंदी उत्पादन शुल्क मंत्री यांनी कबूल केलं की आम्ही असे कायदे करायला तयार आहेत. ओके. तर हा एक प्लस पॉईंट आहे. दारूबंदी हा उपाय आहे का? कारण आता परवाच आम्ही IBN लोकमतवर एक बातमी दाखवली, वर्ध्यामध्ये दारूबंदी इतक्या दिवसांपासून आहे
पण वर्धा रेल्वे स्टेशन लगतच दारूचे भट्ट्या लागलेल्या आहेत, हातभट्ट्या लागलेल्या आहेत. तेच आहे. म्हणून शासकीय दारू बंद करून प्रश्न सुटणार नाही. तर या भट्ट्या ज्या चालतात अवैध, आणि त्यातच जास्त धोकादायक आहे. त्याचा धोकादायक आहे. म्हणजे मरण्याचं प्रमाण जे आहे, विषारी दारूचं ते विषारी जास्त. दारू आहे, मरतात लोक कितीतरी. म्हणून त्याच्यावर कंट्रोल करण्यासाठी ग्राम संरक्षक दल पंचनामा करण्याचे अधिकार, पंचनामा करून त्यांच्या ताब्यात देण्याचे अधिकार, आणि ताब्यात दिल्यानंतर 3 वेळेला अशा प्रकारचं जर त्याच्याकडून अवैध दारू विकताना सापडला 3 वेळेला, तर त्याला तडीपार. हे जर घडलं तर भीती निर्माण होईल. त्याला हाच पर्याय आहे. ही जी हातभट्टीची दारू आहे, हिला बंद करायची असेल तर ग्राम संरक्षक दल त्यांना अधिकार दिले पाहिजे. कायद्याने अधिकार, कायद्याने, पत्रक काढून नाही, कायद्याने अधिकार. आणि कायद्याने अधिकार करून त्यांना अधिकार दिले, उद्या अंमलबजावणी नाही झाली तर हे लोक कोर्टात सुद्धा जातील, यांना कोर्टात खेचतील धरून. त्याच्यातून त्यांना दहशत निर्माण होईल, भीती निर्माण होईल. हा एकच पर्याय आहे. लोकशाही जर लोकांची आहे तर तुम्हाला करायला काय अडचण आहे? ती लोकांची आहे. लोकांनी लोकसहभागातून चालवलेले. आज काय झालं की हे असं वाढलंय त्याला. पण अण्णा बघा, व्यसनाधीनता ज्या प्रमाणात वाढत चालली आहे, आता आपल्याकडे गटारी झाल्यानंतरच्या ज्या बातम्या येतात त्या बातम्यांमध्ये हेच असतं की महाराष्ट्रामध्ये अमक्या शहरात इतकी बियर प्यायले गेले, इतक्या विदेशी दारू प्यायला गेले, तितकं हे. तर हे महाराष्ट्रामध्ये याच्या आधी नव्हतं. पण आता गावोगावी जर बियरची दुकानं, जिथे पंचक्रोशीत पण मेडिकलचं दुकान नाही आहे, तिथे बियरचं दुकान पोचलेलं आहे. म्हणून आपण आता परवा त्यांना सांगितलं, एखाद्या गावात बियर बारचं लायसन्स द्यायचं असेल तर ग्रामसभेची मान्यता असल्याशिवाय द्यायचं नाही. ग्रामसभा म्हणते का तरच. हे आता परवा निर्णय झाला. म्हणजे ग्रामसभेला विचारल्याशिवाय. आणि दारूबंदी उत्पादन शुल्क कमिशनरने तसं पत्रक काढलं की जर परमिट द्यायचं झालं तर ग्रामसभेची मान्यता घेतल्याशिवाय परमिट द्यायचं नाही, असा निर्णय झाला. त्याच्यामुळे बराच आळा बसेल त्याला. आज भारत एकेकाळी खेड्यांचा देश म्हणून समजला जात होता. आता ती खेडी बकाल होत चाललेली दिसत आहेत, ओस पडत चाललेली आहेत, आणि सगळा लोंढा शहरांकडे येतोय. तर रोजगाराची हमी किंवा जीवन जगण्याची हमी जी गावांमध्ये होती ती आता थांबलेली आहे. तर मग काय करायचं लोकांनी? नाही, पुन्हा एकदा त्याला कारण आहे. आमच्या वाटा चुकल्या त्या इथंच चुकल्या. खेड घटक धरून आम्ही खेड्यांचा विकास करायला पाहिजे. तो खेडक घटक न धरता आम्ही शहर घटक मानला स्वातंत्र्यानंतर. पण अण्णा, त्यावेळेस शहरीकरणाचं प्रमाण सुद्धा कमी होतं ना. पण ते दिवसेंदिवस, जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा शहरीकरणाचं प्रमाण 15% पेक्षा कमी होतं. दिवसेंदिवस खेड्याकडं दुर्लक्ष होत गेलं. योजना आल्या पण त्या योजना कागदावर जास्त राहिल्या. खेड्यांकडे जेवढं लक्ष द्यायला, खेड्यातली जमीन, पाणी, त्याचं नियोजन, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंटला ज्या फॅसिलिटीज द्यायला पाहिजे होत्या, एक शेतकरी आत्महत्या का करतो? आता आम्ही त्यावर येणारच होतो आता की भारतामध्ये 1995 ते आता 2015 या दरम्यान 3 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आणि जर आपण याच्यावर कॅल्क्युलेट केलं तर दर अर्ध्या तासाला एक शेतकरी मेलेला आहे. बरोबर. तर इतक्या मोठ्या प्रमाणात कृषी जीवनाचा जो आधार आहे तो संपला, तरी पण या देशात उठाव झाला नाही. नाही, त्याला कारण हेच आहे की आम्ही ज्या शेतकऱ्यासाठी हे करतो, आज शेतकरी आत्महत्या का करतो? तो आपल्या शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी जो खर्च करतो, मार्केट नाही मिळाल्यामुळे त्याचे पैसे वसूल होत नाही, तो फ्रस्ट्रेट होतो. कधी कधी म्हणजे शेती लावण्यापासून तर त्याचं उत्पादन बाजारामध्ये विकण्यापर्यंत सगळीकडे अनिश्चितता आहे. म्हणजे अस्मानी सुलतानीचं संकट गॅरंटीच नाही ना.
जसं कंपनीचा माल आहे, बरोबर. या कारखान्यात ना, कारखान्यामध्ये प्रोडक्शन होतं, प्रोडक्शन कास्ट न पाहता लेबल लावतात. बरोबर. अरे त्याचे प्रोडक्शन कास्ट सुद्धा तुम्ही सांगत नाही आणि लेबल लावतात. आणि त्याच्यात अण्णा विनोद असा आहे की या ज्या सगळ्या किमती असतात ज्याच्यावर लेबल त्याच्यात मॅक्झिमम रिटेल प्राइस असते. हां, हो. आणि शेतकऱ्याच्या मालाला किमान आधारभूत भाव असतो. हा जो विरोधाभास आहे व्यवस्थेने आमच्या दिलेला, हेच झालं. कंपनीचा माल प्रोडक्शन कास्ट न पाहता तुम्ही लेबल लावता, शेतकऱ्यांचा माल त्याला लेबल लावायची परवानगी का नाही? शेतीला समजा तुम्ही औद्योगिक माना ना, उद्योग माना, उद्योग माना. बरोबर. आणि त्याला सुद्धा शेतीचं जे प्रोडक्शन निघतं त्याला आपली किंमत ठरवण्याचा अधिकार द्या. ते देत नाही, होत नाही. कारण त्यांच्या डोक्यात सगळं हे शहराचं बसलेलं असल्यामुळं त्याच्यामुळं शेतकरी आत्महत्या करतो. शेतकऱ्याच्या मुलांना शहरातल्या मुली त्यांच्याबरोबर लग्न करायला तयार नाही आहेत. आणि जर कोणी शेती करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या शेतीमालाला भाव मिळेल याची हमी नाही आहे. तर हे पूर्ण जे अस्वस्थ करणारं विदारक वास्तव आहे, तर हे वास्तव कसं बदलेल? नाही, हे बदलता येईल. दोन गोष्टी आहेत. एक, आता तंत्रज्ञान वाढत चाललेलं आहे. बरोबर. शेतीचं उत्पादन कसं वाढवायचं याचं तंत्रज्ञान खूप विकसित झालेलं आहे. बरोबर. त्याची आम्हाला कास धरावं लागेल. जसं आम्ही आता प्रयोग करतो आणि त्या प्रयोगातून हे स्पष्ट होत आहे की 2 लाख रुपये खर्च केले तर 10 लाख रुपयाचं उत्पन्न तो काढू शकतो एका पिकात. हे प्रत्यक्ष आहे. शेतीला जोडधंदा दुग्ध व्यवसाय. बरोबर. आता तुम्ही आमच्या डेअरीवर पाहिलं, 20 वर्षापूर्वी 400 लिटर दूध बाहेर जात नव्हतं. बरोबर. आज गावातून 5,500 लिटर दूध बाहेर जातं. आणि नोकरीपेक्षा जास्त पैसे तर मिळवतो ना खेड्यात. बरं, स्वातंत्र्य आहे, नोकरीमध्ये स्वातंत्र्य नाही, गुलामगिरी, छान हवा आहे. हा प्रयत्न आम्हाला करावा लागणार आहे पुढच्या काळामध्ये. आज तिकडे लक्ष कमी आहे. ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंटमध्ये जेवढं लक्ष द्यायला पाहिजे आम्ही शेतीच्या, तेवढं लक्ष म्हणावं तेवढं लक्ष जात नाही. इकडे जर लक्ष गेलं तर खेड्यात सुद्धा शहराकडे जाणाऱ्या लोकांची संख्या कमी होईल. आणि नाहीतरी मी म्हणालो, धरणं जर भरली शहरातल्या गाडी मातीच्या गाळ्यानी तर तुम्हाला परत खेड्याकडेच यावं लागेल. त्याला काय दुसरा पर्याय आहे? म्हणून आतापासून आम्हाला हा प्रयत्न करणं आवश्यक आहे. ग्रामसभेला जितकं जास्त अधिकार दिले किंवा सक्षम केली तर बरेच प्रश्न सुटू शकतात. विधानसभा किंवा लोकसभेला जन्म देणारी ग्रामसभा आहे. हिचं स्थान फार वर आहे. अण्णा, एकूणच आपली जी जल, जंगल, जमीन ही जी संसाधनं आहेत, या संसाधनाचा जो वापर आहे, तुम्ही आता गावातल्या समित्या, गावं सबळ असावी किंवा सक्षम असावी यासाठी इतकी वर्ष प्रयत्न करतात, परंतु जल, जंगल, जमीन याच्यावरचा जो हक्क आहे किंवा त्यावरचा अधिकार हा शहरांकडे जास्त जाताना आपल्याला दिसतो. आता मुंबईच्या आसपासची जी खेड्यांमधली धरणं आहेत, गावांमधली छोट्या, तानसा असेल, भातसा असेल, वैतरणा असेल, याचं पाणी मात्र मुंबईला जातं. आणि मुंबईला 2050 पर्यंत पाण्याची ददात पडू नये यासाठी नवीन धरणं गावखेड्यातल्या लोकांच्या जमिनी घेऊन बांधण्याचा सुद्धा शासन विचार करतं. तर समान संसाधनाची विभागणी, समान वाटप होण्यासाठी तुम्ही काय करणार आहात? जशी लोकसभा आहे, विधानसभा आहे, या दोन्हीपेक्षा ग्रामसभेचं स्थान फार उंच आहे. तर लोकांना अजून तुम्ही सांगितलेलं नाही, पटलं नाही, त्यांना सांगितलेलं नाही. कारण आमदार किंवा खासदारांना निवडून पाठवलं ते मतदारांनी पाठवलं.
म्हणजे तो मतदार हा राजा आहे. याने त्यांना निवडून पाठवलं म्हणून झाली विधानसभा आणि लोकसभा. म्हणजे विधानसभा आणि लोकसभेची जाणीव कोण आहे? ही ग्रामसभा ग्रामसभा आहे. आहे. आमचं म्हणणं आहे की त्या ग्रामसभेला कायद्याने अधिकार द्या. भारत सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, कुठल्या गावातली जल, जंगल, जमीन, गिट्टी जी संपत्ती आहे तिचा गाव मालक आहे. बरोबर. राज्य सरकारला किंवा भारत सरकारला कुठल्या गावातले ह्या वस्तू घ्यायची असेल तर ग्रामसभेची मान्यता असल्याशिवाय तुम्हाला घेता येणार नाही असा कायदा करा. आज दिल्लीत बसतात एअर कंडिशन मध्ये आणि तिथून सांगतात हे महाराष्ट्रामध्ये ह्या जिल्ह्यातली, ह्या तालुक्यातली, ह्या गावातली एवढी जमीन अक्वायर करा, ही कंपनी येणार आहे. अरे तुम्हाला काय अधिकार आहे? ते मालक आहेत ना, ते मालक आहेत त्या गावाचे. त्यांना न विचारता तुम्ही जबरदस्तीने तिथे जाऊन हे करता. म्हणून आमचं म्हणणं की ग्रामसभेला सगळे अधिकार द्या. ग्रामसभेची परवानगीशिवाय तुम्हाला काही करता येणार नाही असा कायदा करा, मग याला आळा बसेल. बरोबर. ग्रामसभेला जितकं जास्त अधिकार दिले किंवा सक्षम केली तर बरेच प्रश्न सुटू शकतात. विधानसभा किंवा लोकसभेला जन्म देणारी ग्रामसभा आहे. हिचं स्थान फार वर आहे. म्हणून तुम्हाला अशा प्रकारच्या ग्रामसभेला का अधिकार देणारे कायदे करावे लागतील. अण्णांबरोबर सुरू असलेलं हे जे विचार मंथन आहे असंच चालू राहणार आहे. हे एका भागामध्ये तुम्हाला सगळ्यांना दाखवणं शक्य नाही. पुढील भागामध्ये पुन्हा आपण भेटू. अण्णांबरोबरच्या गप्पा आणि त्यांनी तरुणाईला दिलेली दिशा आपण सगळेजण देश यात्रामध्ये पाहणार आहोत. पुढच्या भागामध्ये सुद्धा अण्णा हजारे सांगतील आपल्याला या देशाचं भविष्य काय आहे. महाराष्ट्र जो एकेकाळी आदर्श होता तो मागे पडताना आपल्याला दिसला गेल्या 15-20 वर्षात. आमच्यासारखे जे कार्यकर्ते आहेत ते ज्या संख्येने उभे राहायला पाहिजे होते अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात, त्यांची संख्या कमी झाली होती. आपच्या सरकारबद्दल दिल्लीतल्या काय तुमची प्रतिक्रिया आहे? सत्ता पैसा डोक्यात शिरली तिथे असं होतं. अन्याय अत्याचाराच्या विरोधात संघर्ष करणं तो रस्ता आमचा चालत राहणार. जर कोण काय म्हणतो इकडं पाहिलं तर तुमच्या मनाला थकवा येतो. मग 40 वर्ष घरातच गेलो नाही, मंदिरात राहतो, कधी बँक बॅलन्स ठेवलं नाही, धन नाही, दौलत नाही, सत्ता नाही, पैसा नाही, काही नाही, पण केवढं काम करू शकलो.